सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचारांना वेग येत आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका विटकर आणि सुनंदा जमादार यांनी सुरू केलेल्या होम टू होम प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी स्वागतनगर, ताई चौक, केगनाळकर प्रशाला परिसरात उमेदवारांनी घरोघरी भेटी देत संवाद साधला. प्रभाग 19 हा हद्दवाढीचा मोठा परिसर असून मूलभूत सुविधांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून सर्वांगीण विकास साधू, असे श्रीनिवास कर्ली यांनी सांगितले. शरद विटकर यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख प्रभागाच्या विकासासाठी निष्क्रिय ठरल्याने जनता नाराज असल्याचा आरोप केला. केवळ निवडणुकीपुरते दर्शन देणाऱ्या आमदारांमुळे भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला यंदा ढासळणार असून मतदार स्पष्टपणे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांच्या बाजूने कौल देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी होम टू होम ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस नागरिकांचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद आहे. आणि माझ्यासोबत आमचे विटकरताई ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक दिसतील किंवा मातावर्ग दिसतील त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकांच्या दारापर्यंत येत आहेत. आणि धनुष्यबाण चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करावं असे आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. कारण या भागाचा मी अनेक वर्षापासून नगरसेवक असल्यामुळे गेल्या वेळेस जो प्रकार म्हणजे अविकसित भाग होता तो विकसित करून आम्ही या ठिकाणी ड्रेनेज लाईन नव्हते, पिण्याच्या पाण्याचं लाईन नव्हते, रस्ते नव्हते. आज या ठिकाणी एवढा विकास केलेला आहे की एकही रस्ता असा राहिला नाही. त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन झालेले आहे, पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन झालेला आहे. आम्ही हक्काने या ठिकाणी विकास करून नागरिकांना आवाहन करत आहे की आमच्या धनुष्यबाणाच्या पाठीशी राहावा आणि येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही सुंदर आम्ही या ठिकाणी विकास करून दाखवू असे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि आम्हाला या ठिकाणी या ताईंचा खूप मोठा सहकार्य मिळाला, त्यामुळे आम्ही या ताईंचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आज कुठल्या भागात पदयात्रा काढण्यात आली? स्वागतनगर परिसर. नमस्कार, मी शरद विटकर. प्रभाग 19 मध्ये धनुष्यबाण चिन्हासमोर सगळ्यांनी नागरिकांना आवाहन करतो की धनुष्यबाणला एकदा संधी देऊन बघा. व तसंच सुभाष देशमुख याचे इगो असलेले ज्या मनामध्ये इथं निलमनगरमध्ये भाजपचा बालेकिल्ला हा त्याचा गैरसमज काढून टाका. त्याने हे शब्द वापरला आहे की गाढवाला जरी उभा केलं तर निलमनगरमध्ये गाढव निवडून येऊ शकतो, असा त्याचा म्हणणं आहे. मग आपण गाढवाला मतदान करायचं का माणसाला मतदान करायचं हे जनतेने ठरवावं. आम्ही जनता एवढं मूर्ख आहो का गाढवाला निवडून द्यायला? आणि आतापर्यंत त्यांनी गाढवच उभा केलं, दुसरं काय उभा केलं नाही. आणि निलमनगर हे त्यांच्या खिशात आहे असं बापूचं वक्तव्य आहे. तर हे मोडून काढण्यासाठी नागरिकांनी सज्ज व्हावं आणि धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि सुभाष देशमुखाला त्याची जागा दाखवून द्यावं, एवढंच मी नागरिकांना आवाहन करतो. जय महाराष्ट्र. तर महानगरपालिका यांच्या निवडणुकीसंदर्भात आज प्रभाग क्रमांक 19 मधील 4 अधिकृत उमेदवार यांचा प्रचार काही दिवसापासून चालू आहे. तर आज त्यांची पदयात्रा म्हणून स्वागतनगर या भागात आम्ही आज प्रचाराला येतोय. तर प्रचार करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जे जे योजना चालू केल्या त्या सर्वांचा प्रतिसाद म्हणून आम्हाला प्रभागातील नागरिकांकडून अत्यंत उत्साहपूर्ण प्रतिसाद भेटतोय आणि प्रत्येकांच्या मनामध्ये धनुष्यबाण हा चिन्ह आहे. तर मला विश्वास आहे की या इलेक्शनला प्रभाग क्रमांक 19 मध्ये 4 सीट धनुष्यबाणाची निवडून येतील. धन्यवाद.